मित्रांनो, आज मी माझ्या आयसीएन कॉम्पिटिशन पासून फक्त 10 दिवस लांब आहे आणि आज मी ट्राय करणार आहे आपल्या सगळ्यात रागीट काका द हार्डेस्ट हार्डी चुप्यान काकांचा बॅक वर्कआउट। आज भाई आपला लास्ट हेवी बॅक सेशन असणार आहे कॉम्पिटिशन होईपर्यंत। क्रिएटिन हा एक असा सप्लिमेंट आहे ज्याने माझ्या मसल ग्रोथ मध्ये खूप जास्त मदत केली आहे आणि या आयसीएन प्रेप साठी मी यूज करतोय न्यूट्रावेचा प्युअर क्रिएटिन। जर तुम्ही डेली क्रिएटिन यूज करताय आणि बाय करणार आहात तर या प्रोडक्टची लिंक आपल्या बायो मध्ये आहे। आपला डिस्काउंट कोड प्रणव10 यूज करा आणि भाई अजून स्वस्तात घेऊन जा। चल भाई आज तोडूनच टाकूया। वर्कआउटची सुरुवात होते वॉर्मअप पासून आणि वॉर्मअपची सुरुवात होते स्ट्रेट आर्म लॅट पुल डाऊन पासून। या इथे बरेच जणांना क्वेरी असते की एक्झॅक्टली पोझिशन कशी असली पाहिजे। माझा फॉर्म कदाचित तुम्हाला वेगळा वाटेल बट भाई मला या फॉर्मने जास्त बेटर मसल माइंड कनेक्शन भेटतं। पहिल्या सेट मध्ये बॅक ताणवली, त्यानंतर हार्डी चुप्यान काका सांगतात आता सिंगल आर्म मशीन बेंट ओव्हर रो मार। आपल्याकडे मशीन नाही म्हणून हा जुगाड केला। उलट याच्याने भाई पायावरचा लोड कमी होईल आणि प्रॉपर बॅक ट्रेन होईल। या व्हेरिएशनला मी आजपर्यंत खूप अंडर एस्टिमेट केलंय बट भाई तगडा व्हेरिएशन आहे। आई शप्पथ सांगतो, खोटा नाही बोलत। तुझ्या बॅकची डेन्सिटी आणि विड्थ दोन्ही ग्रो होईल। आता मी तुम्हाला दाखवतो वन आर्म डंबल रो एक्झॅक्टली मारतात कसं। ज्या साईडला तुम्ही डंबल उचलणार आहात तो पाय स्लाइटली डिस्टन्स वर न्या। सेम त्याच पायाला थोडे बॉडीपेक्षा मागच्या साईडला प्लेस करा आणि तुमच्या कम्फर्ट नुसार हाताची पोझिशन घेऊन डंबलला चेस्ट पर्यंत लिफ्ट करा। याने तुमचा बॅलन्स पण प्रॉपर राहील आणि मसल माइंड कनेक्शन पण प्रॉपर बनेल। त्यानंतर मारलेंबी बेंट ओव्हर बारबेल रो। यात पण काका सांगताय मशीन मध्ये मार। अरे भाई मशीन नाही आहे आमची इथं बेंट ओव्हरची, तुला कसा समजावू भाई। सॉरी काकाने रागात 20 किलो वाढवला भाई, पार पिष्ट उडवलाय माझा। मग म्हणते आता सीटेड केबल रो मार। ती तरी मशीन आहे ना तुझ्याकडे? मी म्हटलं हा, ही सगळीकडेच असतंय आजकाल, हिचा काही विशेष नाही। काका म्हणतंय नशीब माझं तेवढं तरी आहे तुझ्या जिम मध्ये। मी म्हणलं काका तू कशाला टेन्शन घेतेस, मी जुगाड लावतोय ना काय ते, तू फक्त व्हेरिएशन सांग। काकाने चापकन ओढली पाठीत, आईला बेंटच केला। त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट मी खेचायला गेलो लॅट पुल डाऊन मशीन। तिच्या आईला आमची इथं पहिले सुरुवातच याच्यापासून होतंय, इथं तर शेवट याच्यापासून करता येईल। काय कळलं नाही कोण बरोबर करतय ना कोण चुकीचा। पण भाई इथं मी नेहमी 80 किलो तरी उचलत, आज भाई 50 मारताना फाटत होती माझी, कारण बॅक एवढी टाईट करून ठेवली होती वर्कआउट करून। काका बोलते लय शाना झालास, गोष्टी बंद कर, अजून एक व्हेरिएशन आहे। पिंडी जोर नसताना पण कुत्र्यासारखे श्रग्स मारायला लावले। असं कोण करतं काय भाई? जाऊ दे, आज बॅक बघा कसली दिसते, कडक नाही एकदम। बाय द वे 10 डेज आउट आपल्या बॉडीची कंडिशन बघून तुम्हाला काय वाटतं? आयसीएन मध्ये आपल्याला कोणती प्लेस मिळाली पाहिजे? माझ्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? जे काही तुमच्या मनात असेल कमेंट मध्ये बोलून टाका भाई। आणि हो, वर्कआउट ट्राय करायला विसरू नका आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा। तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन।